क्लोरीन. ठीक आहे. आता जसं जसं प्रकारे याच्यामध्ये लिहिलेलं आहे तशा प्रकारे आपण ही टेस्ट करणार आहे. ठीक आहे. आपल्याला जास्त काही विचार करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. सरळ सगळ्यात पहिले काय म्हटलं आहे, काळ्या स्क्रूच्या कॅप्सूल बाटलीमध्ये पाणी घ्या. ठीक आहे. पाण्याच्या नमुन्याचे 10 ml चिन्हापर्यंत बाटली भरा. ठीक आहे. तर काळ्या रंगाची काळा झाकण असलेली बॉटल आपण घेतली आहे 10 ml. बरोबर. आता याच्यामध्ये मार्किंग आहे 10 ml ची ही सगळ्यांना. बरोबर. 10 ml घेऊ. 10 ml झाली. ठीक आहे. आता कोणती टेस्ट करतो आपण, क्लोरीन, मोठी टेस्ट. ठीक आहे. आता या पाण्यामध्ये क्लोरीन आहे की नाही आहे, किती प्रमाणात आहे ते बघायचं. ठीक आहे. तर आपण तर दुसरं पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे, काळाच्या स्क्रूच्या त्या बाटलीमध्ये CL1 मधून अभिकारक असे घ्या. ठीक आहे. जे या पुस्तकात दिलेलं आहे तेच आपल्याला करायचं. CL1 घेतलं. ठीक आहे. हे झाकण ओपन केलं आपण. तर अशा वेळेस आहे ना, आपल्याकडे टेस्टिंग होल्डर असले तर आपण टेस्टिंग ठेवलं असतं आणि झाकण ओपन केलं कसं आहे, फुटण्याचे चान्सेस कमी राहतात. ठीक आहे. आता याचे 2 थेंब आपण याच्यात टाकले. हे बघा, याचे 2 थेंब CL ठीक आहे. 2 थेंब टाकले. त्याचं झाकण बंद करून दिलं. याचं झाकण लावलं. ठीक आहे. आता दुसरं पॉईंट काय दिलेलं आहे ते बघायचं. याला थोडा वेळ हलवून द्यायचं. ठीक आहे. याला मिक्स केलं. आता इथे दिलेलं आहे, पट्टीचा रंग नोंदवा, pH पेपर पुस्तकावर दिलेल्या रंगाच्या तक्तासह pH सोबत जुळवा. आता हा जो पट्टी आहे रंगा, बरोबर आहे, प्रत्येक रंगावर वेगवेगळे यांचे मानक दिलेले आहे, मेजरमेंट दिलेले आहे. तर आपण या पट्टीसोबत आपण जुळवायचं. ठीक आहे. हां, कसा आला रंग, पांढरा आला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये क्लोरीन नाही आहे. बरोबर, समजलं. ठीक आहे. 0.1 हा जो आहे 0.1 याच्याशी थोडा बहुत निगडीत आहे. ठीक आहे. तर हा 0.2 ते 0.1च्या दरम्यान याच्यामध्ये क्लोरीन आहे, जास्त प्रमाणात नाही आहे. ठीक आहे. समजलं. ही झाली आपली OT टेस्ट, क्लोरीन टेस्ट. ठीक आहे. आता एक क्लोरीन हा जो आहे हा क्लोरीन आहे 0.1 ते 0.2च्या दरम्यान आहे. तर हा